क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. ते नवीन चॅप्टर चालू करतोय आज आपण. हे छोटंसं चॅप्टर आहे आणि सोपं पण आहे. तर क्लासिफिकेशनकडे जाण्याच्या अगोदर पॉलिमरच्या बाबत काही एक दोन गोष्टी पाहून घ्या. हा जो शब्द आहे पॉलिमर, याच्यामध्ये पहा दोन नाव आहे. ॲक्च्युली दोन वर्डचा तो बनलेला आहे. पॉली एक आहे आणि मर आहे एक आहे. पॉलीचा अर्थ होत असते अनेक, मेनी, आणि मर हा ग्रीक वर्ड आहे. याचा अर्थ होत असते युनिट, स्मॉल युनिट. तर मग पॉलिमर या शब्दाचा टोटल अर्थ झाला असा मॉलिक्यूल जो अनेक युनिट्सचा बनलेला आहे. मॉलिक्यूल विच कन्सिस्ट ऑफ मेनी युनिट्स. मॉलिक्यूल मेड ऑफ मेनी युनिट्स, याला आपण पॉलिमर म्हणू. म्हणजे पॉलिमरचं जे स्ट्रक्चर आहे ते साधारणतः असं राहील. हा एक युनिट झाला, हा एक मर झाला समजा. मग हा लिंक राहील दुसऱ्या युनिट सोबत, मग तिसऱ्या युनिट सोबत, असे अनेक पॉलिमर अशी चेन राहील. हा झाला पॉलिमर. आता हे जर डेफिनेशन आपण लक्षात घेतली तर पहा, मागच्या चॅप्टरमध्ये बायोमॉलिक्युल्समध्ये आपण या टाईपचे खूप सारे मॉलिक्युल्स पाहिले. जसं स्टार्च आहे. स्टार्चमध्ये सिमिलर स्ट्रक्चर आहे पॉलिमर सारखंच. स्टार्च कशापासून बनलेलं राहते? अल्फा ग्लुकोज पासून. तर एक अल्फा ग्लुकोज दुसऱ्या अल्फा ग्लुकोजला जोडलेलं राहते, मग तिसऱ्या अल्फा ग्लुकोजला, मग चौथ्या अल्फा ग्लुकोजला, असे शेकडो अल्फा ग्लुकोज एकमेकाला अटॅच राहते. ते या टाईप ते स्ट्रक्चर आहे. याचा अर्थ स्टार्च सुद्धा पॉलिमर आहे. मग त्याला आपण बायोपॉलिमर म्हणू सध्या. मग सेल्युलोज पण बायोपॉलिमर आहे. त्याच्यामध्ये सेम स्ट्रक्चर राहते, फक्त अल्फाच्या ऐवजी बीटा ग्लुकोज राहते. बीटाची चेन राहते तिची अशी. मग डीएनए आरएनए झाले. याच्यात असे डीएनए किंवा आरएनए ही न्यूक्लिओटाइडची चेन आहे. एक न्यूक्लिओटाइड दुसऱ्या न्यूक्लिओटाइडला जोडलेला राहते, दुसरा तिसऱ्याला जोडलेला राहते, अशी लांब चेन चालते. तर स्टार्च झालं, सेल्युलोज झालं, डीएनए आरएनए झाली, हे सगळे बायोपॉलिमर्स आहे. आपल्या शरीरांमध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या शरीरामध्ये सापडणारे. मग दुसरे काही पॉलिमर्स आहे ते आहे सिंथेटिक पॉलिमर्स. आता हे डिटेल क्लासिफिकेशन पुढे पाहू आपण. सिंथेटिक याच्यामध्ये मग प्लॅस्टिक आले हर प्रकारचे, नंतर फॅब्रिक आलं, टेरिकॉट वगैरे जे म्हणतो आपण ते सगळं पॉलिमर आहे. केमिकली पॉलिमर जो आहे तो मॅक्रोमॉलिक्युल आहे. मॅक्रो म्हणजे मोठा. तर मोठा कशामुळे आहे तो? त्याच्यामध्ये अनेक युनिट्स आहे. छोटे छोटे युनिट्स, शेकडो युनिट्स एकमेकाला अटॅच असल्याच्यानं तो खूप मोठा मॉलिक्युल आहे. आणि मॅक्रोमॉलिक्युल असल्याच्यानं मग त्याचं जे मोलर मास आहे ते खूप सारा राहते. मोलर मास हे 10⁻³ to 10⁻⁷ ॲटॉमिक मास युनिट एवढं राहते. म्हणजे हे खूप झालं. पॉलिमर हा एकदम मोठा मॉलिक्युल आहे, एकदम बल्की. हे पॉलिमरच्या बाबत काही सुरुवातीच्या गोष्टी.
तर लक्षात घ्या, पॉलिमर कशापासून बनलेलं राहते, छोट्या छोट्या युनिट्स पासून बनलेलं राहते, ज्यांना आपण मोनोमर्स म्हणतो. आता हा तो शब्द राहिला होता सांगायचा. तर हे जे इंडिव्हिज्युअल युनिट्स आहे पॉलिमरचे, त्यांना मोनोमर्स म्हटलं जातं. मोनो म्हणजे सिंगल, मर म्हणजे युनिट. तर हा सिंगल युनिट आणि अशी सिंगल युनिट एकमेकाला अटॅच झाली की पॉलिमर तयार होते, अनेक युनिटवाला मॉलिक्यूल तयार होऊन जाते. आता क्लासिफिकेशन. पॉलिमरचं क्लासिफिकेशन अनेक प्रकारे केल्या जाते. तर पहिलं जे क्लासिफिकेशन आहे ते सोर्सनुसार केल्या जाते. हा जो पॉलिमर आहे त्याचा सोर्स कोणता आहे, तो कुठून मिळत आहे. त्याच्यामध्ये 2 किंवा 3 प्रकारचे आहे. सोर्सनुसार पॉलिमरचे 3 प्रकार पाडले जाते. पहिला आहे नॅचरल. नॅचरल म्हणजे निसर्गातून मिळणारे. त्याचे पुन्हा 2 उपप्रकार आहे, ॲनिमल आणि प्लांट पासून मिळणारे. तर ॲनिमल पासून मिळणारे जे पॉलिमर आहे त्यांना नॅचरल पॉलिमर म्हटलं जाते. जसं पाहता ही शीप आहे, ते याच्यापासून ऊल मिळते, ज्याला आपण लोकर म्हणतो, ज्याच्यापासून स्वेटर वगैरे बनते ते. तर हे ॲनिमल पासून मिळणारा पॉलिमर आहे, म्हणून याला हा नॅचरल पॉलिमर आहे. तसं हे खाली जे दाखवलं आहे हे सिल्कवर्म आहे, रेशीम किडा ज्याला म्हटलं जाते, सिल्कवर्म. हा सिल्कवर्म सफिशियंटली मोठा झाला का मग तो स्वतःभोवती हे असा कोश तयार करतो. या टाईपचं एक बड तयार करतात. त्याला मराठीमध्ये रेशीम कोश म्हटलं जाते. रेशीम. हा सुद्धा नॅचरल पॉलिमर आहे. मग याच्यापासून कपडे तयार केले जाते. हे सिल्क आहे. ते हे झाले ॲनिमल पासून मिळणारे. तर ऊल, सिल्क हे नॅचरल पॉलिमर जे ॲनिमल पासून मिळतात. मग तसंच प्लांट पासून मिळणारे पॉलिमर्स. कापूस. कापूस हा सेल्युलोज पासून बनलेला राहते. सेल्युलोज नॅचरल पॉलिमर आहे, माहिती आहे आपल्याला. सेल्युलोज बीटा ग्लुकोजची चेन आहे म्हणजे पॉलिमर आहे. हा नॅचरल पॉलिमर आहे जो प्लांट पासून मिळत आहे. हा, हे जे दाखवलं आहे ते आपल्या भागामध्ये नाही आहे, हे पश्चिम बंगालकडे राहते. याला फ्लॅक्स म्हटलं जाते. ते एक गवतासारखा प्रकार आहे, साधारणतः 5-6 फूट उंच वाढते ते, आणि नंतर ते वाळलं का मग त्याला असं कापून गुट्टे बांधल्या जाते. तर हे जे दाखवलं आहे ते याच्यापासून एक धागा निघते आणि त्या धागापासून मग कपडे तयार केले जाते. यालाच लिनन म्हटलं जातं. तुम्ही कपडे दुकानात गेल्यावर कधी पाहिलं असेल का, लिननचा शर्ट आहे किंवा लिननची पॅन्ट आहे किंवा लिननचा ड्रेस आहे, तर तो याच्यापासून बनलेला राहते. हे फ्लॅक्स आहे, फ्लॅक्स प्लांट म्हटलं जाते. आपल्या भागामध्ये नाही आहे, हे जिथं पाऊस जास्त होते तिकडं राहते. तर हे प्लांट पासून मिळणारे पॉलिमर्स. तर हे दोन्ही नॅचरल, हे जे सोर्सेस नॅचरल आहे. मग सिंथेटिक. हे काही एक्झाम्पल दिले. हे फॅब्रिक आहे, कपडा. हे बॅग आहे. हे PVC पाईप आपण नळासाठी वगैरे वापरतो ते. हे पेट बॉटल म्हटलं जाते याला, बिस्लरीची वगैरे. हे तर 4च एक्झाम्पल झाले. अजून काही इकडे लिहितो मी. टूथब्रश आपला सिंथेटिक पॉलिमर आहे. नंतर तुमचा कंगवा. मग आपल्या घरात आपण जेवढे काही इलेक्ट्रिकल स्विचेस वापरतो ते सगळे. हे अशा प्रकारचे खूप सारे, म्हणजे ॲक्च्युली शेकडो पॉलिमर आपण आपल्या डेली लाईफमध्ये वापरतो. तर हे सगळेच्या सगळे पॉलिमर सिंथेटिक आहे, म्हणजे मॅनमेड आहे. माणसांनी याचा शोध लावला
आणि लॅबोरेटरीमध्ये तयार झाले सुरुवातीला आणि नंतर मग त्याचं इंडस्ट्रियल प्रोडक्शन सुरू झालं. हे सिंथेटिक पॉलिमर्स. आणि आता जी काही प्रदूषणाची वगैरे समस्या निर्माण झाली आहे ती या सिंथेटिक पॉलिमर्समुळेच निर्माण झाली आहे. कारण हे नॉन बायोडिग्रेडेबल आहे. नॉन बायोडिग्रेडेबल. हे निसर्गामध्ये स्वतःहून डिकम्पोज होत नाही, त्याच्यामुळे प्रदूषण तयार होऊन जाते. तर हे सिंथेटिक. आणि मग सेमी सिंथेटिक त्यांना म्हटलं जाते जे नॅचरल पॉलिमर्सवर काही प्रक्रिया करून बनवल्या जाते. जसं आता हे फिल्म आहे, कॅमेरामध्ये पण अगोदर राहत होती, आता तर डिजिटलच आली आणि नंतर पिक्चरच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा हे वापरल्या जात होती. तर ही जी फिल्म आहे ही याला म्हटल्या जाते सेल्युलोज ॲसिटेट रेयॉन. आता हा सेल्युलोज नॅचरल आहे. मग ह्या नॅचरल सेल्युलोजची काही केमिकल रिॲक्शन करून त्याला एक ॲसिटेट ग्रुप जोडला गेला आणि मग जे तयार झालं त्याला सेल्युलोज ॲसिटेट रेयॉन म्हटलं जाते. तर हे आता नॅचरल पॉलिमरलाच काही केमिकली ट्रीट करून तयार केलेलं आहे, म्हणून याला सेमी सिंथेटिक म्हटलं जातं. हे पूर्णपणे सिंथेटिक नाही आहे, नॅचरलचा वापर केला आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याला सेमी सिंथेटिक म्हटलं जातं. तर सोर्सनुसार हे 3 प्रकार झाले. नॅचरल, जे निसर्गातून मिळते डायरेक्टली. सिंथेटिक, जे माणसांनी तयार केलेले आहे लॅबोरेटरीमध्ये. आणि सेमी सिंथेटिक, नॅचरलवर काही रिॲक्शन्स वगैरे करून त्याच्या प्रॉपर्टी इम्प्रूव्ह केल्या गेल्या आणि सेमी सिंथेटिक तयार केल्या गेल्या. तर हे पहिलं क्लासिफिकेशन झालं बाय सोर्स. पॉलिमर कुठून येत आहे त्याच्यानुसार हे क्लासिफिकेशन आहे. मग पुढचं क्लासिफिकेशन आहे स्ट्रक्चरनुसार. पॉलिमरचं जे स्ट्रक्चर आहे ते 3 प्रकारचं राहू शकते. त्याच्यानुसार हे 3 प्रकार, लिनियर, ब्रँच आणि क्रॉसलिंक. हे एकदम सोपं आहे पहा. पॉलिमर इसेन्शियली अशी लांब चेन आहे. आता हे प्रत्येक डॉट मग किंवा प्रत्येक डॅश म्हणजे एक युनिट आहे असं समजा. हे पॉलिमरची चेन, कोणताही पॉलिमर असाच राहील, त्याच्यामध्ये अशी लॉंग चेन राहील. आता हे जर चेन अशी सरळ याला ब्रँचेस वगैरे नसल समजा, मग हे एक चेन, ही दुसरी चेन, ही तिसरी चेन, ह्या चेन एकमेकासोबत खूप फिट बसल अशी, आणि याच्यापासून एकदम हाय डेन्सिटी पॉलिमर तयार होईल. याची डेन्सिटी वाढून जाईल कारण ह्या चेन्स चांगल्या पद्धतीने एकमेकामध्ये फिट बसत आहे. तर हाय डेन्सिटी होऊन जाईल, मग त्याची स्ट्रेन जास्त राहील. तर HDP त्याचं एक्झाम्पल हे इथं जे पाईप्स काढले आहे ते आहे HDP, हाय डेन्सिटी पॉलिइथिन. हे तुमच्या घरी बोरच्या मोटरला वगैरे लावलेलं राहते. बोरच्या मोटरपासून जे पाणी येते वर, ते असा काळा पाईप येते, तर तो हाय डेन्सिटी पॉलिइथिन आहे. हा एकदम मजबूत राहते, याच्यावरून ट्रक जरी गेला तरी काही होत नाही. ते थोडंसं श्रिंक होईल आणि पुन्हा जशान तसं पहिल्याच्यासारखं होऊन जाईल, मोडणार नाही. त्याच्यावर उन्हाची सुद्धा काही रिॲक्शन होत नाही. तर हे लिनियर पॉलिमर, यांच्यामध्ये ब्रँचेस नाही राहत, सर्व सर्व चेन्स राहते ज्या फिट बसते एकमेकामध्ये. मग काही ज्या चेन्स आहे त्यांना ब्रँचेस राहते अशा. आता ही एक चेन आहे समजा, आणि त्याला जर समजा अशा मध्ये मध्ये ब्रँचेस असतात, तर मग आता समजा ही एक चेन काढली आपण, मग ही दुसरीची. तर आता ह्या ज्या चेन्स आहेत ह्या मगाच्या एवढ्या फिट नाही बसू शकणार. इथं जेवढ्या फिट बसल्या होत्या तेवढ्या इथं फिट नाही बसणार, कारण ह्या ज्या ब्रँचेस आहेत त्या मधामधात येईल. त्याच्यामुळे इथं हे जे पॅकिंग आहे ते व्यवस्थित नाही होणार, मग हे लो डेन्सिटी होऊन जाईल, हलका राहील हा पॉलिमर. आणि मग ले स्ट्रेंथ राहील, स्ट्रेन जास्त नाही राहणार पण हलका राहील. तर मग याचे काही उपयोग आहे, जसं आता हे इथं काढलं आहे, याला LDP म्हटलं जाते, लो डेन्सिटी पॉलिइथिलीन.
LDP. हे आपण सामान्य भाषेत ज्याला पन्नी म्हणतो, पॉलिथिन, ते आहे. हे एकदम हाताने तुटते. तुम्ही जर याला थोडंसं स्ट्रेच केलं ते तुटून जाते. तर हे ब्रँचमध्ये हे ज्या लांब चेन आहे यांना मध्ये मध्ये ब्रँचेस राहते आणि त्या ब्रँचेसमुळे मग डेन्सिटी कमी होऊन जाते आणि मग स्ट्रेंथही कमी राहते. पण याचा एक ॲडव्हान्टेज असा आहे का हे लाईट राहते वेटनं. वेट कमी असल्याच्यानं त्याचा मग काही उपयोग आहे त्याची. आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे क्रॉस लिंक. याच्यामध्ये कसं राहते, समजा ही एक चेन आहे आणि ही दुसरी चेन आहे, यांच्यामध्ये सरळ सरळ क्रॉस लिंकिंग तयार होऊन जाते. असं कोव्हॅलंट बॉन्ड्स तयार होऊन जाते. इथचे काही ग्रुप्स आणि इथचे काही ग्रुप्स एकमेकासोबत रिॲक्ट होते आणि अशी बॉन्ड तयार होऊन जाते. आता ह्या बॉन्डिंगच्या ना दोन ॲडव्हान्टेज निर्माण होऊन जाते. आता व्हिज्युअली हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर दिसायला जवळपास सारखंच आहे. इथं जेवढी रिकामी जागा आहे तेवढीच रिकामी जागा इथंही दिसत आहे. त्याच्यामुळे मगाच्यासारखा हा लो डेन्सिटी राहील आणि हलका राहील, लाईट राहील. पण सोबत ह्या क्रॉस लिंकिंगच्या ना याची स्ट्रेंथ वाढून जाते. मग अशी लेस स्ट्रेंथ होती, इथं हाय स्ट्रेंथ राहते, एकदम मजबूत राहते. तर मग असं प्लॅस्टिक जे हलकं आहे पण मजबूत आहे, लाईट वेट पण स्ट्रॉंग, ही खूपच महत्वाची प्रॉपर्टी झाली. असं प्लॅस्टिक जे वजनानं हलकं आहे आणि प्रॉपर्टीनं स्ट्रॉंग आहे. जसं पहा बटन आहे, बटन दाखवले आहे, हे बेकेलाईट आहे. याचं एक्झाम्पल म्हणजे बेकेलाईट कडक प्लॅस्टिक आहे. तर बेकेलाईट बटन पहा, वजनाला एकदम हलकी आहे पण एकदम मजबूत आहे. इथं फरक लक्षात येईल तुमच्या पन्नी आणि बटणीमध्ये. हे दोन्ही वजनाला जवळपास सारखेच आहे. हे बटन जे आहे ते या पन्नीसारखीच हलकी राहते पण मजबूत खूप जास्त आहे. त्याच्या मागे हे रिझन आहे. त्याच्या आतमध्ये ज्या चेन्स आहे त्यांच्यामध्ये क्रॉस लिंकिंग आहे. क्रॉस लिंकिंग असल्याच्यानं मजबूती खूप येऊन जाते. तर हे 3 प्रकार स्ट्रक्चरनुसार. हे पॉलिमेरिक जे चेन आहे त्या जर अनब्रँच असेल आणि एकमेकासोबत फिट बसलेले असेल तर लिनियर पॉलिमरमध्ये डेन्सिटी जास्त राहते, स्ट्रेन जास्त राहते आणि हे हेवी राहते कारण कमी जागेमध्ये जास्त चेन्स बसते. ब्रँचमध्ये हे जे चेन्स आहे त्यांना ब्रँचेस राहते. ब्रँचेसच्यानं ह्या चेन्स खूप जास्त फिट नाही बसू शकत, त्याच्यामुळे त्याची डेन्सिटी कमी होऊन जाते, स्ट्रेंथ कमी राहते पण लाईट वेट राहते. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे क्रॉस लिंक. याच्यामध्ये 2 चेन्सच्या दरम्यान बॉन्ड्स तयार होऊन जाते. त्याच्यामुळे डेन्सिटी कमी असूनही, वेट कमी असूनही स्ट्रेन जास्त राहते. तर बेकेलाईट त्याचं एक्झाम्पल झालं. हे झाले, हे दुसरं क्लासिफिकेशन झालं. पहिलं क्लासिफिकेशन बाय सोर्स, मग दुसरं क्लासिफिकेशन बाय स्ट्रक्चर, मग तिसरं क्लासिफिकेशन आहे पॉलिमेरिक रिॲक्शनच्या बाबत. ते थोडंसं डिटेल आहे तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.